सर्वांना माझा स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, 2024 चालू झालं आहे, पण 2024मध्ये असे बांडगुळ समोर येतात की ते सारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ट्रोल करतात, ठीक आहे, आपल्या बुद्ध समाजांना शिवीगाळ करतात, पण अशा बांडगुळांना आपले भीमसैनिक लगेच चोप देतात। तर आता धनंजय नावाचा मुलगा आहे, त्यांनीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी घाण कमेंट केली, ठीक आहे। तर ही कमेंट बघा अगोदर। तर बघितली भावना कमेंट। तर हे जे बांडगुळ आहेत तर हे ना दोन बापाचे असतात, कारण की यांच्या मायनी यांना चांगलं शिक्षण दिलेलं नसतं, म्हणून हे महापुरुषांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कमेंटमध्ये येऊन शिवीगाळ करतात। तर अशा बांडगुळांना चोप दिलाच पाहिजे, आणि यांना चोप मिळतो ना तर मला फार आनंद होतो, बरोबर ना। तर हा व्हिडिओ बघा आता। तर हा जो बांडगुळ आहे कशा पद्धतीने मार खातोय। रक्तातली आग पाहिजे, असा शिकारी वाघ पाहिजे, हिम रक्तातली आग पाहिजे। माझ्याकडनं चुकी झाली, यानंतर आम्ही परत काही होणार नाही। सर्व जय भीम बांधवांना मला माफ करा। तर बघितला भावांनो, तर हे अशा बांडगुळांना चोप दिलाच पाहिजे, तो कोणी असो। असं नाही की फक्त इतर कुठल्या जातीमध्ये किंवा एखाद्या धर्मामध्ये असे व्यक्ती जन्माला येतात। असे व्यक्ती प्रत्येकाच्या धर्मामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट जातीमध्ये किंवा कुठल्याही समाजामध्ये जन्माला येतातच, पण अशा बांडगुळांना जो महापुरुषांचा अनादर करतो, ज्यांना अपमान करतो, छत्रपती शिवाजी महाराज झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, शाहू महाराज झाले, अण्णाभाऊ साठे झाले, इतर कुठलेही महापुरुष झाले, त्यांचा जर अपमान कोणी करत असेल, तो कुठल्याही समाजाचा असो, तो कुठल्याही समाजाचा असो, त्यांना चोप दिलाच पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे। याच्यावरती माझं व्यक्तिमत्व असंच आहे की यांना अगोदर पब्लिक मार दिला पाहिजे, नंतर यांना कायदेशीर घोडा लावला पाहिजे, कारण की या असे कंटक समाजामध्ये राहता कामा नाही। तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा, आणि कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा सांगा। जय भीम आणि जय संविधान।